महाराष्ट्रामध्ये आपल्याबरोबर आहेत नीता ताटके. नीता ताटके या व्यवसायानं मानसशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी मानसशास्त्र विषय घेऊन एमफिल केलेला आहे आणि रुपारेल कॉलेज आहे मुंबईमधलं, तिथं त्या मानसशास्त्र हा विषय शिकवतायत. याशिवाय श्री समर्थ व्यायाम मंदिर मध्ये त्या मल्लखांब विभाग प्रमुख आहेत. मल्लखांब जिम्नॅस्टिक योगासन यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मेडल्स मिळवली आहेत. मल्लखांबच्या त्या राष्ट्रीय पंच आहेत. जर्मनी, दुबई, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये त्यांनी मल्लखांबचं प्रशिक्षण दिले आणि प्रात्यक्षिकही करून दाखवली आहेत. सध्या त्या क्रीडा मानसशास्त्रावर संशोधन करतायत. नीताताई, तुमचं IBN लोकमत मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. एकूणच सगळ्यात म्हणजे आपल्याला विषयाची जी सुरुवात आहे ती आपण याने करू की खेळाचं जीवनामध्ये खूपच महत्व आहे आणि जी मुलं खेळाकडे वळलेली दिसतात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला झालेला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ असं आपण म्हणू शकतो की किलिंग इन्स्टिंक्ट असेल किंवा पेशन्स असेल, हा त्यांच्यामध्ये जास्त दिसतो. त्याबद्दल थोडंसं सांगा. एक कसं होतं, मुलं खेळायला लागली ना की शारीरिक तंदुरुस्ती वाढतेच. म्हणजे रक्ताभिसरण चांगलं होतं, पचन चांगलं होतं, तुमची जी इम्युन सिस्टीम असते ती चांगली राहते आणि त्यामुळे आजारी मुलं पडत नाही. आजार झाला नाही की साहजिकच ऊर्जा चांगली असते आणि त्यामुळे मग दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही गोष्टी करायला हव्यात त्या करण्याची शक्ती राहते, त्या करण्याची मानसिकता राहते. आता साधारणपणे तुमच्या असं लक्षात येईल की जी मुलं खेळतात त्यांच्यामध्ये नियमितता असते, एक सातत्य राहतं, एक विजिगीषू वृत्ती असते की ठीक आहे मी करीन, मला आत्ता जमलं नाही पण ते जमवण्याचा प्रयत्न करीन, अवघड आहे पण अशक्य नाही, असं एक कुठेतरी ना मानसिकता ती तयार व्हायला लागते. आणि त्यामुळे खेळाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासावरती खूप चांगल्या प्रकारे होतो असं साधारणपणे संशोधकांना जगभरात आढळून आलेलं आहे. शेवटी असं आहे ना, व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय, तर एक तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास, एखाद्या परिस्थितीला जर मला तोंड द्यायचं आहे तर ते तोंड देण्यासाठी माझी तयारी आहे की नाही, ही तयारी करण्यासाठी श्रम घेण्याची तयारी आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्व विकासात येतात. साधारणपणे व्यक्तिमत्व म्हटलं की आपल्यासमोर एक असा छान ड्रेस घातलेला आणि अगदी स्मार्टली बोलणारी व्यक्ती डोळ्यासमोर कदाचित उभी राहते, पण शेवटी ते म्हणजे व्यक्तिमत्व नाही, बाह्य अंग झालं. अंतर्गत अंगामध्ये तुमचे जे कौशल्य आहे ते कौशल्य वृद्धी करण्यासाठी घेण्याचे श्रम, अपयश आलं तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी करायची तयारी, किंवा कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलीही समस्या आली तर ती समस्या वेगवेगळ्या अंगांनी सोडवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणं, हे जे व्यक्तिमत्व विकासाचे भाग आहेत, फीचर्स आहेत, हे या खेळांमधनं खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतात. इतकं महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे सुरुवातीलाच, व्यक्तिमत्व विकास आणि खेळ यांचा समन्वय कसा असतो. तुम्ही क्रीडा मानसशास्त्रावरती संशोधन करतात, त्याच्यावरती आपण बोलूयात, पण नेमका हा काय विभाग आहे, कसं याच्यामध्ये संशोधन होतं याच्याबद्दल थोडं. दुर्दैवाने झालेलं कसं आहे की आपल्या भारतामध्ये एक संशोधनाची मानसिकता नाही आणि भारतीय खेळामध्ये तर संशोधन फार केलं गेलेलंच नाहीये की या खेळाचा नक्की काय उपयोग होतो. खेळामधले जे विविध घटक आहेत ते घटक एक तौलानिक दृष्ट्या किंवा ज्याला आपण म्हणतो ना सायंटिफिकली त्याची चाचपणी केली गेलेली आहे की नाही, हे होत नाही. मल्लखांब हा माझा विषय. जर्मनीकडे कोलॉन युनिव्हर्सिटीमध्ये 60 सालामध्ये काही संशोधन झालं आणि तेव्हा जर्मन शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की कमीत कमी वेळात शरीराच्या जास्तीत जास्त भागांना व्यायाम देणारा कुठला व्यायाम प्रकार असेल तर तो मल्लखांब. पण तसं आपण इकडे एस्टॅब्लिश खरोखर करू शकलेलो आहोत का, हा झालेलं नाहीये असं संशोधन. आणि त्यामुळे जसं मी खेळामध्ये काम करताना एक मानसशास्त्राची पण बॅकग्राऊंड होती, पार्श्वभूमी होती, त्यामुळे असं खूप वाटलं की आपण ह्याच्यामध्ये संशोधन करावं. आणि त्यामुळे मल्लखांब हा विषय घेऊन मल्लखांबाचे फायदे, प्रामुख्याने मानसिक दृष्ट्या होणारे फायदे, ह्याच्यावरती मी संशोधन करते. निश्चितच आपण त्याच्यावर बोलूच नीताताई, पण तुम्ही मगाशी बोलताना एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला. तुम्ही विजिगीषू वृत्ती हा शब्द वापरला की जिंकण्याची आकांक्षा किंवा कुठलंही संकट आलं तर त्याच्यावर मात करून मी परत जिंकेन, लढेन, ही जी वृत्ती आहे ही खेळामुळे निर्माण होते. म्हणजे मला आठवतं की प्लेटोनी असं एका ठिकाणी म्हटलेलं की म्युझिक फॉर सोल अँड जिम्नॅस्टिक फॉर बॉडी. म्हणजे शिक्षणामध्ये खेळाचा समावेश असावाच असं त्याचं म्हणणं होतं. तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करता, कॅथर्सिस साठी खेळाचा खूप उपयोग होतो किंवा ज्याला म्हणता येईल तणावाचा, भावनांचा निचरा होण्यासाठी, त्याबद्दल सांगा. हो, आत्ताचं युग कसं आहे, ताणतणावाचं युग आहे असंच आपण म्हणतो आणि असं आपल्याला अनुभवाला पण येतं. त्यामुळे एक मानसिक समतोल राखण्यासाठी
एक इमोशनल मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो, भावनिक प्रगल्भता येण्यासाठी आणि दैनंदिन जीवनामध्ये येणारे हे जे ताणतणाव आहेत त्याच्यामधनं जो भावनांचा उद्रेक होतो, त्या उद्रेकाचा निचरा होण्यासाठी खेळाची अतिशय आवश्यकता आहे. शेवटी ना आपलं आयुष्य कधीच हे एक अगदी स्टेडी स्टेबल छान चाललंय असं होत नाही. त्याच्यामध्ये चढउतार असतात. त्याच्यामध्ये आज मला काय छान गोष्ट झाली आहे त्यामुळे माझा मूड चांगला आहे, आनंद झालाय, पण आज संध्याकाळी माझा मूड कसा असेल माहिती नाही, काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, चिडचिड होऊ शकते. तर या सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ज्या आपण भावभावना अनुभवतो याच्यामध्ये एक समतोलपणा येण्यासाठी खेळाचा अतिशय चांगला उपयोग होतो. म्हणजेच कसं आहे माहिती आहे, खेळाचं मैदान तुम्हाला हा एक खूप मोठा धडा देऊन जातं की कदाचित निर्भेळ यश हे मिळत नाही. आताच आपला मगाशी बोलताना पण विषय निघाला होता, सचिन तेंडुलकरची आता 41वी सेंचुरी झाली. म्हणजे हे त्याचं क्रीडा जगतातलं एक खूप मोठं यश आहे. पण हा सचिन तेंडुलकर कित्येक वेळेला शून्यावरती पण आउट झालेला आहे आणि हा शून्यावरती आउट झाला असताना सुद्धा निराश झाला नाही, हताश झाला नाही. त्याच्यावरच्या टीकेनी मी आता हा खेळ सोडूनच देतो, मला खेळायचंच नाहीये, ही काय लोक आहेत असं न बोलता शेवटी ही प्रूव्ड हिमसेल्फ. तर तोच मला वाटतं खेळाचा एक प्रमुख गाभा आहे की तुमच्या भावनांवरती तुम्ही एक ताबा मिळवू शकता, एक नियंत्रण ठेवू शकता आणि भावनिक प्रगल्भतेच्या जवळ जाऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला यश हे शेवटी मिळू शकतं. इतकं तुम्ही महत्वाचं नेताताई सांगितलेलं आहे की म्हणजे हे फक्त खेळांच्या बाबतीत नाही, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला इतक्या संकटांना सामोरं जावं लागतं, इतकी परिस्थितीला की पटकन आपण खचून जातो. पण जर खेळामध्ये ती जर मानसिकता आयुष्यामध्ये आली की नाही ठीक आहे की आता हे झालंय ना, उद्या व्यवस्थित होईल, चांगलं होईल, तर म्हणजे हा जो समन्वय आहे ना तो खूप महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया आणि थोडंसं सांगूया की म्हणजे तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांसाठी कसं महत्वाचं आहे की जे खूप कन्फ्युज असतात त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दलही बोलूयात. एक ब्रेक घेऊ छोटा आणि पुन्हा या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ. एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.